बातमी नागपूरमधून। नागपूरच्या महाल परिसरात 2 गटामध्ये दगडफेक झाल्याची घटना घडलेली आहे। काही नागरिक आणि 2 पोलीस कर्मचारी जखमी झाल्याची माहिती आहे। 2 गटातल्या दगडफेकीनंतर नागपूरमध्ये आता तणावपूर्ण स्थिती आहे। पोलिसांचा अतिरिक्त फौजफाटा घटनास्थळी तैनात करण्यात आलाय। शांतता राखण्याचं केंद्रीय मंत्री नितीन गडकरींचं आवाहन आहे। सुनील ढगे आमचे प्रतिनिधी या संदर्भातली अधिक माहिती देतील। सुनील, काय स्थिती आहे? नागपुरात तणावपूर्ण स्थिती निर्माण झालेली आहे। काही ठिकाणी दगडफेक सुद्धा झालेली आहे। 2 गटामध्ये हे दगडफेक झालेलं आहे आणि त्यामध्ये काही पोलीस कर्मचारी सुद्धा जखमी झाल्याचं आपण दृश्यांमध्ये या ठिकाणी बघू शकतो। महत्त्वाचं म्हणजे महाल परिसरातील शिवाजी महाराजांच्या पुतळ्याजवळ या ठिकाणी हे सगळे जो मॉब आहे तो जमला होता आणि त्यानंतर या ठिकाणी मोठा पोलिसांचा फौजफाटा या ठिकाणी लागल्याचं चित्र आपल्याला पाहायला मिळते आहे। आणि त्यामध्येच या दगडफेकीमध्ये काही पोलीस कर्मचारी जखमी झाले, काही नागरिक सुद्धा जखमी झाल्याची माहिती येते। त्याचप्रमाणे काही ठिकाणी धूर सुद्धा सोडला असल्याची माहिती जी आहे ती पुढे येत आहे। पोलिसांनी मोठा जो बंदोबस्त आहे तो या ठिकाणी तैनात केलेला आहे आणि केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी शांततेचं आवाहन केलं। त्याचप्रमाणे नागपूरचे पोलीस आयुक्त यांनी सुद्धा या ठिकाणी शांततेचं आवाहन केल्याचं चित्र जे आहे ते पाहायला मिळते आहे। मात्र सध्या जर या ठिकाणचं वातावरण आपण बघितलं तर तणावपूर्ण वातावरण असल्याचं एकंदर या ठिकाणी परिस्थिती निर्माण झालेली आहे। नक्कीच, धन्यवाद तुम्ही दिलेल्या सविस्तर माहितीसाठी।